ज्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत, खास करून आपण पाहिलं असेल बिहार, 10,000 रुपये प्रति महिला हे जाहीर करून टाकले, घोषणा झालेली आहे. तिथे हा पैसा जातो ह्याची पोटदुखी नाहीये. पण जे राज्य जिथे निवडणुका नाहीये, जसं महाराष्ट्र आहे, जिथे निवडणुका नाही, पण आम्ही जास्तीत जास्त तुम्हाला जीएसटी देतो, महाराष्ट्रातून जीडीपी जो जातो देशाला किंवा जे काही महसूल जातो तो सर्वात जास्ती आहे. आज मदत काय जाहीर झाली आहे? जी मदत आम्ही मागत आहोत ती आमच्या हक्काची मदत आहे. 50,000 रुपये प्रति हेक्टर आम्ही मागत आहोत. कर्जमाफीची आम्ही किंवा कर्जमुक्तीची मदत आम्ही मागत आहोत. आणि साधारणपणे आपण पाहता की कुठेही सरकारकडून नुसतं घोषणांचा आता पूर यायला लागलेला आहे, पण मदत जी वितरित व्हायला पाहिजे ती होत नाहीये. ब्रँडिंग काय किंवा पक्ष काय किंवा सीएसआर काय किंवा इतर लोक काय हे सगळे करत राहतील, पण सरकारकडून जी ठोस मदत व्हायला पाहिजे, एकतर ओला दुष्काळ जाहीर करा, दुसरं म्हणजे कर्जमुक्ती जाहीर करा आणि ती तशी वितरित करा, तिसरी गोष्ट म्हणजे 50,000 रुपये प्रति हेक्टर जाहीर करा. हे अजूनही कुठेही होत नाहीये. हे दुर्दैव आहे. म्हणजे जर आज महाराष्ट्रात निवडणुका असत्या तर कदाचित पैशाचा पूर आला असता, पण महाराष्ट्राचं दुर्दैव हेच आहे की आज निवडणुका नाही. महाराष्ट्राचे शेतकरी ह्याचा आवाज कोणी सरकारमध्ये ऐकत नाही आणि सरकार आपल्या मस्तीत चालले पुढे.